नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMRJ या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आगामी काळामध्ये होणारी जे काही कंबाईन क आणि ब ची एकत्रित पूर्वपरीक्षा आहे त्या दृष्टिकोनामधून आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे BMRJच्या माध्यमातून. हे सर्व शिक्षक आहेत त्यामध्ये शिकवणारे आणि एक विषयसुद्धा आहे, सेपरेट बॅचसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता सोबतच काय माहिती आहे का की या काळामध्ये ज्या काही आगामी काळामध्ये ज्या होणाऱ्या परीक्षा आहेत, म्हणजे सरळ सेवेपासनं तर अगदी MPSCच्या सुपर क्लास 1च्या परीक्षेसाठी सुद्धा हे सगळं मटेरियल तुमच्यासाठी उपयोगात येणार आहे. तर मित्रांनो, आपण भारतीय अर्थव्यवस्था बघणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनामधून आपलं हे लेक्चर असणार आहे आणि इथनं पुढं आपल्या अर्थव्यवस्थेची सिरीज चालू झालेली आहे. तर बघूया मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भामधल्या गोष्टी. तर मित्रांनो, आपल्याला आज भारतीय अर्थव्यवस्था शिकायची आहे. भारतीय अर्थव्यवस्था किंवा अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय, एकदम बेसिक मूलभूत संकल्पना आहेत, पण आपल्या सगळ्या गोष्टींशी धरून आहेत. म्हणजे मूलभूत संकल्पना काय आहेत ते आधी समजून घेऊया आणि त्याच्यानंतर पुढचं बघूया. बघा काय म्हणते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलते ते की बाबा काय म्हणाले, अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय. आलं लक्षात, अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय. तर ह्याच्यामध्ये बघा, अर्थव्यवस्था म्हणजे काय, आधुनिक अर्थव्यवस्थेचे स्वरूप अतिशय गुंतागुंतीचे आहे. नेमकं अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय, तर जे काय बाबा खरेदी विक्री करणं म्हणजे अर्थव्यवस्था आहे का, किंवा मग एखादं मार्केट म्हणजे अर्थव्यवस्था आहे का, किंवा एखादा देश म्हणजे अर्थव्यवस्था आहे का, हे सगळं आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि अर्थव्यवस्था ज्यावेळेस समजेल त्यावेळेस आपण ती गल्ली ते दिल्लीला बघूया. म्हणजे गल्ली ते दिल्ली म्हणजे घराची एक अर्थव्यवस्था असते. वर्षाला आपल्याला काही खर्च लागतो, काही उत्पन्न असतं, काही खर्च असतो, मग त्याच्यामधनं काही आपल्याकडे पैसे उरतात, त्याला नेट प्रॉफिट म्हणतो किंवा उत्पन्न म्हणतो. आलं लक्षात. मग तसंच आपल्या गावाचं आहे. आलं लक्षात, घरापासून गावाचं आहे म्हणजे कुटुंबाचं आहे, कुटुंबापासून गावाचं आहे, गावापासून आपल्या जिल्ह्याचं आहे, जिल्ह्यापासून आपल्या राज्याचं आहे, राज्यापासून आपल्या देशाचं आहे, देशापासून आपल्या जगाचं आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेचे प्रकार आधी बघणार आहोत, पण ह्या संदर्भामध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की बाबा आधुनिक अर्थव्यवस्थेचे स्वरूप अतिशय गुंतागुंतीचे आहेत. तर ही अर्थव्यवस्था म्हणजे बघा, उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग. आलं लक्षात. पहिले काय आहे, उत्पादन आहे, दुसरं काय आहे, विभाजन आहे, तिसरं काय आहे, विनिमय आहे, आणि चौथं काय आहे, उपभोग आहे. या 4 प्रकारच्या व्यवहारांना काय म्हणायलो बघा, लक्षात घ्या मित्रांनो. पहिलं उत्पादन आहे, दुसरं विभाजन आहे, तिसरं विनिमय आहे आणि चौथा उपभोग आहे. या 4 प्रकारच्या व्यवहारांना अर्थव्यवस्था अशी म्हटले जाते. म्हणूनच या 4 प्रकारच्या व्यवहारांशी संबंधित असलेल्या संस्था, संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला अर्थव्यवस्था म्हणतात. काय म्हणतात तिला, अर्थव्यवस्था म्हणतात. मग आता मला सांगा, एखाद्या गोष्टीचं उत्पादन झालं, विभाजन झालं, विनिमय झालं आणि उपभोग झाला म्हणजे अर्थव्यवस्था होय. म्हणजे ह्या 4 क्रिया जिथं घडतात त्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो. मग आपण ह्याच्यामध्ये काय बघूया, एक उदाहरण बघूया. आलं लक्षात, अर्थव्यवस्थेचं. आता बघा, अर्थव्यवस्थेचं उदाहरण बघत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो की काय म्हणते बघा, अर्थव्यवस्था बघत आहोत आपण. काय बघत आहोत, अर्थव्यवस्था. आलं लक्षात. ही अर्थव्यवस्था कशी आहे, स्टार्टिंग काय केली आपण, उत्पादन केलं, बरोबर आहे का. त्याच्यानंतर काय केलं आपण, विभाजन केलं, बरोबर आहे. विभाजनाच्या नंतर काय केलं, विनिमय केला. काय केला, विनिमय केला. आणि विनिमयाच्या नंतर काय केला, उपभोग केला मित्रांनो. काय केला, उपभोग. आणि ह्या ज्या 4 क्रिया जिथं कुठं घडतील त्याला काय म्हणू आपण, अर्थव्यवस्था म्हणू. काय म्हणू त्याला, अर्थव्यवस्था म्हणू. मग आता ह्या 4 क्रियाची एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर एक बेस्ट उदाहरण देतो. आलं लक्षात. तुमच्याकडे येणारं जारचं बॉटलचं पाणी तुमच्या रूमवर येतं. आलं लक्षात. तुमच्या रूमवर येत असताना सगळ्यात पहिले काय होईल, त्याचं उत्पादन होईल, बरोबर आहे. जारच्या बॉटलचं काय होईल, सगळ्यात पहिले उत्पादन होईल. उत्पादन म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की त्या बोरवेल्समधून ते पाणी बाहेर येईल आणि बाहेर आल्याच्यानंतर तुम्ही त्याला फिल्टर कराल, फिल्टर करून ती बॉटल भराल, बरोबर आहे. बॉटल भरली. आता ही जारची बॉटल तुम्ही भरली, बरोबर आहे. आता ही जारची बॉटल तुम्ही भरली आणि भरून काय केलं की तुमच्याकडे काय झालं, तुम्ही ह्याला विक्रीसाठी म्हणजे पहिल्यांदा काय केलं, हिचं उत्पादन केलं. उत्पादन करून काय केलं, तिचं विभाजन केलं. विभाजन म्हणजे तुम्हाला माहित आहे की जार प्लांटवरनं ती बॉटल तुमच्या रूमपर्यंत आली, बरोबर आहे का. रूमपर्यंत आली म्हणजे त्याचं काय झालं, तुमचं विभाजन झालं. विभाजन झाल्याच्या नंतर ती जारची बॉटल तुम्ही काय केली,
किमान एक 10 रुपये देऊन काय केली, खरेदी केली, बरोबर आहे का? किती रुपये दिले? 10 रुपये. आता ज्या त्या शहरांमध्ये त्याचा भाव वेगळा आहे. दिल्लीत गेला तर तुम्हाला 200 रुपये द्यावं लागतील किंवा 100 रुपये द्यावं लागतील. पुण्यामध्ये असाल तर तुम्हाला 20 ते 30 रुपये द्यावं लागत असतील आणि नांदेडमध्ये असाल तर 10 रुपये द्यावं लागतील. म्हणजे त्याच्या खर्चाचं कन्सिडरेशन करू नका. फक्त पहिले एक लक्षात ठेवा, उत्पादन केलं, उत्पादन करून काय केलं, विभाजन केलं. आपण अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय ते बघतोय. पहिलं काय केलं, उत्पादन. दुसरं काय केलं, विभाजन. तिसरं काय केलं, विनिमय केला. विनिमय म्हणजे काय आहे? विनिमयाचं माध्यम तुम्हाला माहीतच आहे. विनिमयाचं माध्यम म्हणजे काय, आपल्याकडे पैसा आहे, बरोबर आहे का? विनिमय केला. विनिमय म्हणजे तुम्हाला माहिती आहे, त्या बॉटलचे 10 रुपये आहेत. विनिमयाच्या माध्यमातून ती बॉटल तुम्ही खरेदी केली. खरेदी केल्याच्या नंतर तिचा काय केला तुम्ही, उपभोग केला. उपभोग म्हणजे काय केला, उपभोग म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की तुम्ही त्याचा पाण्याचा वापर केला. तुम्ही ते पाणी पिलं किंवा तुम्ही जे काही करायचे ते केलं, पण त्याचा उपयोग करून घेतला त्या पाण्याचा. म्हणजे ह्या ज्या काही 4 क्रिया होत आहेत, पहिली कोणती क्रिया आहे, पहिली नंबर 1 ला उत्पादन. दुसरं काय आहे, विभाजन. तिसरं काय आहे, विनिमय. आणि चौथं काय आहे, उपभोग. ह्या 4 क्रिया झाल्या. या 4 क्रिया जिथं होतात तिथं काय म्हणतो आपण, अर्थव्यवस्था म्हणतो. काय म्हणतो तिथं आपण, अर्थव्यवस्था म्हणतो. आणि ही जे काही ह्या 4 क्रिया जिथं कुठं घडतात त्याला अर्थव्यवस्था म्हणतो. आणि ही अर्थव्यवस्था तुम्हाला माहीतच आहे. बघा, आपण ह्याच्यामध्ये बघितलं, काय बघितलं, काय म्हणलो, अर्थव्यवस्था म्हणजे काय, आधुनिक अर्थव्यवस्थेचे स्वरूप अतिशय गुंतागुंतीचे आहे. बिलकुल गुंतागुंतीचे आहेच. मग तरीही अर्थव्यवस्था म्हणजे आता तरीही अर्थव्यवस्था म्हणजे काय, उत्पादन व्हायले, बरोबर आहे का? आपण बघितली ना, जारची बॉटल बघितली. जारची बॉटल काय झाली, उत्पादित केली आपण, बरोबर आहे का? जारच्या बॉटलचं काय केलं, पहिलं उत्पादन केलं. उत्पादन करून काय केलं, त्याचं विभाजन केलं आपण. विभाजन करून काय केलं, विनिमय केला. विनिमय करून काय केला, उपभोग केला. उदाहरण घ्या, बेस्ट एकदम फेअर अँड लवलीची क्रीम आहे, बरोबर आहे का? फेअर अँड लवली क्रीम आहे, ते तुम्हाला सगळेच लोक लावतात, बरोबर आहे? तर सगळे लोक लावत असताना सगळ्यात पहिले फेअर अँड लवली क्रीमचे काय केलं तुम्ही, उत्पादन केलं. केलं की नाही उत्पादन करून काय केलं, उत्पादन समजा उदाहरणार्थ पुणे मुंबई ठिकाणी तो कारखाना आहे, ते उत्पादन करण्याचा फेअर अँड लवली लावल्याच्या नंतर तुमचा चेहरा निखळणार आहे, ते पुढचा प्रश्न राहिला. पण सगळ्यात पहिले काय आहे की त्या फेअर अँड लवलीचं तुम्ही उत्पादन केलं. उत्पादन करून काय केलं, विभाजन केलं, म्हणजे डिस्ट्रीब्युशन केलं. म्हणजे पुण्यावरून कुठं आली, नांदेडला आली, किंवा पुण्यावरून कुठे गेली ती, पुण्यावरून पुन्हा मुंबईला गेली असेल, किंवा भारतामध्ये ओव्हरऑल कुठेही ती कोण्या सिटीमध्ये गेली, तर तिचं पहिलं काय केलं, उत्पादन केलं. त्याच्यानंतर विभाजन केलं. विभाजनाच्या नंतर काय केलं, त्याचा विनिमय केला. आता फेअर अँड लवलीचा विनिमय म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जे काही 165 रुपये, जे काही समजा 65 रुपये असतील किंवा 165 रुपये असतील, जे काही किंमत असेल ते विनिमयाचं माध्यम झालं, बरोबर आहे का? आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात, त्याचा उपभोग घेणार आहात, बरोबर आहे का? ह्या 4 क्रिया जिथं कुठं होतात त्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो. आणि ह्या 4 क्रिया करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही 4 क्रिया जे कोणती संघटना करत असेल, कळालं का मी काय म्हणालो? ह्या 4 क्रिया जे कोणती संघटना करत असेल, जे कोणती संस्था करत असेल, ती संस्था म्हणजे कोण असणार आहे, ती संस्था म्हणजे कोण असणार आहे, तर ती संस्था म्हणजे अर्थव्यवस्था असणार आहे. आलं लक्षात? मग आता आपल्याला पुढं काय पाहायचंय की उत्पादन करणारी जे काही गोष्ट आहे, पहिले तर बघा, अर्थव्यवस्था तुम्हाला समजली. अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय, जर डेफिनेशन आपल्याला लक्षात आलं, तर आपल्याला जर आयोगानं प्रश्न विचारला अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय, तर अर्थव्यवस्था म्हणजे उत्पादन आहे, विभाजन आहे, विनिमय आहे आणि उपभोग आहे. ह्या 4 गोष्टी जिथं कुठं होतील त्याला काय म्हणू आपण, अर्थव्यवस्था म्हणू. आणि मग ह्या अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादन साधनं असतात, बघा, आलं लक्षात? पुढे काय पाहायचं आपल्याला, बघा, ह्याच्यामध्ये काय म्हणते, मग हे अर्थव्यवस्थेचे चक्र. आता हे जे चक्र आहे, हे चक्र बघा, ह्या चक्रामध्ये काय आहे, सगळ्यात पहिले काय आहे, तर सगळ्यात पहिले आहे उत्पादन, बरोबर आहे? सगळ्यात पहिले काय असणार आहे, हे उत्पादन असणार आहे. हे उत्पादन झालं, बरोबर आहे? उत्पादन झाल्याच्या नंतर त्याचं काय व्हायले, विभाजन व्हायले. विभाजन झालं. विभाजन झाल्याच्या नंतर काय व्हायले, त्याचं विनिमय व्हायलाय. आलं लक्षात? विनिमय झाल्याच्या नंतर काय व्हायलाय, उपभोग व्हायलाय. ही सायकल जी आहे, ही सायकल अशीच कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि ही सायकल ज्या ज्या अर्थव्यवस्थेत चालू असते तिथली अर्थव्यवस्था चालू आहे. आलं का लक्षात? चालू आहे म्हणजे तिथली GDP कंटिन्युटी चालू आहे. ज्या अर्थव्यवस्था, बघा, माणसाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की अर्थव्यवस्थेच्या संकल्पनामध्ये आपल्याला रोजगार मिळतो, बरोबर आहे का? रोजगार मिळाल्याच्या नंतर आपल्याकडे पैसा येते, बरोबर आहे का? पैसा आल्याच्या नंतर माणसं काय करतात, हीच प्रक्रिया करतात. पहिले काय करतात, उत्पादन. एखादी कंपनी उत्पादन करणार आहे, ती कंपनी काय करणार आहे, पुन्हा त्याला विभाजन करणार आहे. विभाजन करून काय करणार आहे, पुन्हा विनिमय करणार आहे. विनिमयाचं काय होणार आहे, उपभोग होणार आहे. मग कोणती बी वस्तू घ्या, उदाहरणार्थ आपण तुम्ही दररोज खेळणारी बॅट घ्या, आलं का लक्षात? बॅटचं उत्पादन कोण केलं, एखाद्या कंपनीनं केलं, त्या उत्पादन संस्थेनं केलं, बरोबर आहे का? आपल्याला पुढे बघायचे तर अर्थव्यवस्थेचे प्रकार काय काय आहेत. तर पहिलं, सगळ्यात पहिले काय केलं की तुम्ही खेळणारी बॅट कोणत्या तरी एखाद्या कंपनीने उत्पादित केली. उत्पादित केल्याच्या नंतर तिचं काय होईल,
विभाजन होईल. विभाजन झाल्याच्या नंतर काय होईल? विनिमय. म्हणजे बॅट तयार करणाऱ्या कंपनीनं डिस्ट्रीब्यूट जे आहेत, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्याकडे विभाजन केलं. विभाजन करून काय केलं? मग त्या डिस्ट्रीब्युटरकडून किंवा त्या एजन्सीवरून आपण विकत आणली. म्हणजे समजा बबल्याने ती बॅट विकत आणली आणि बबल्यानं बॅट विकत आणल्याच्या नंतर त्याचा उपभोग घेतला क्रिकेट खेळून. मग हे जी काही प्रक्रिया होते ह्यालाच काय म्हणतो आपण? अर्थव्यवस्था म्हणतो. मग तुम्हाला मूलभूत संकल्पना कळली असेल की अर्थव्यवस्था नेमकं कोणाला म्हणायचं. जे कोणी नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अर्थव्यवस्था नेमकं कोणाला म्हणायचं. तर अर्थव्यवस्था ह्या ज्या 4 क्रिया जिथं कुठं घडत असतील, आणि ही सायकल आहे बरं का, आलं लक्षात, आणि ही कंटिन्युअस चालू असते. कंटिन्युअस म्हणजे सतत चालू असते. सतत जर चालू नसेल तर अर्थव्यवस्था टिकू शकत नाही. आलं लक्षात. मग अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय? तर उत्पादन आहे, विभाजन आहे, विनिमय आहे, आणि दुसरं काय आहे? तर त्याचा उपभोग आहे. मग कुठली बी गोष्ट असू द्या, मग त्याचा उपभोग घेतल्याच्या नंतर ह्या ज्या काही गोष्टी असतात ह्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो. कळतंय तुम्हाला? इथपर्यंत कळालं असेल क्लिअर. त्याच्यानंतर पुढं काय बघूया आपण? बघा, यावरून काय आपण बघू शकतो? यावरून एकच लॉजिक लावू शकतो. उत्पादन, विभाजन, विनिमय, जे की तुम्हाला माहिती आहे, ज्याची कोणाची संस्था असेल किंवा ज्याची कोणाची संघटना आहे त्याला माहिती आहे की तिथे ती अर्थव्यवस्था झाली. मग ती अर्थव्यवस्था कोणाची असू शकते? गावाची असू शकते, एखाद्या जिल्ह्याची शहराची असू शकते, जिल्ह्याची असू शकते, देशाची असू शकते, जगाची असू शकते. लावू शकतो की नाही लॉजिक आपण? आलं का लक्षात? मग अशा पद्धतीनं आपण अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये बघतो की एखाद्या गावाची असू शकते, शहराची असू शकते, जिल्ह्याची असू शकते, देशाची असू शकते, गावाची असू शकते. अर्थव्यवस्थेची संकल्पना आपण यावरून स्वीकारू शकतो किंवा यावरून करू शकतो. अर्थव्यवस्थेची संकल्पना कोणावर करू शकतो? उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग, ह्या 4 गोष्टी जिथं कुठं घडतात त्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो. आणि ती अर्थव्यवस्था कोणाकोणाची असू शकते? गावाची असू शकते, शहराची असू शकते, जिल्ह्याची असू शकते, राज्याची असू शकते, देशाची असू शकते आणि जगाची असू शकते. ह्याच्या बाहेर कुठला आहे का? कुठंच नाही. मग अशा पद्धतीने लक्षात ठेवा. मग अर्थव्यवस्थेच्या म्हणजे अर्थव्यवस्था वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिसतात. म्हणजे आता वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या अर्थव्यवस्था दिसतात. आता हे काय कन्सेप्ट आहे? आता हे काय कन्सेप्ट आहे? म्हणजे उदाहरण लक्षात घ्या. तुम्ही जर सिंगापूरला गेलात, आता भारताची अर्थव्यवस्था कशी आहे? वेगवेगळ्या देशामध्ये बघा, वेगवेगळ्या देशात वेगवेगळी अर्थव्यवस्था. आता वेगवेगळ्या देशात वेगवेगळी अर्थव्यवस्था म्हणजे दुसरं काय नसून तुमच्या माहितीस्तव सांगतो, भारत आहे. उदाहरण घ्या, भारताची अर्थव्यवस्था कशी आहे? कृषीप्रधान आहे. सुरुवातीपासूनच कशी आहे? कृषीप्रधान. इथं ह्या अर्थव्यवस्थेमध्ये कशाला प्राधान्य दिलेलं सगळ्यात जास्त? कृषीला. आणि तुम्हाला माहिती आहे आपली जे काही कृषी पिकली, बघा, कृषीच्या नंतर कोण येतं? उद्योग येतो का? उद्योगाच्या नंतर कोण येतं? सेवा. आलं का लक्षात? सेवाच्या नंतर कोण येतं? संशोधन येतं. आलं लक्षात? म्हणजे संशोधन. आता हे का संशोधन माहिती आहे का? संशोधन झाल्याच्या नंतर उच्च संशोधन. आलं का लक्षात? अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचे 5 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 5. हे कोणतं आहे? प्रायमरी, फर्स्ट, सेकंडरी, थर्ड, आलं का लक्षात, फोर्थ आणि फिफ्थ. अशा पद्धतीचे 5 प्रकार आहेत. म्हणजे बघा, लक्षात ठेवा की वेगवेगळ्या देशांची वेगवेगळ्या अर्थव्यवस्था दिसते किंवा वेगवेगळ्या देशात वेगवेगळी अर्थव्यवस्था दिसतात. वेगवेगळ्या अर्थव्यवस्था दिसतात म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे? तर नेमकं हे म्हणायचं आहे की काही अर्थव्यवस्थेचा बेस कृषी असतो, काही अर्थव्यवस्थेचा बेस सेवा सेक्टर असतो, काही ह्याचा अर्थव्यवस्थेचा बेस पर्यटन असतो. म्हणजे उदाहरण लक्षात घ्या, तुम्ही गोव्याची अर्थव्यवस्था बघितली, गोवा या राज्याची जर अर्थव्यवस्था बघितली तर जास्ती करून काय असतं तिथं? पर्यटन आहे का? पर्यटन आहे की नाही? किंवा उदाहरणार्थ तुम्ही बघा की जर तुम्ही अमेरिकेची अर्थव्यवस्था बघितली तर सेवा सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेली आहे. आलं लक्षात? किंवा तीच तुम्ही जापानची अर्थव्यवस्था बघितली तर त्याच्यामध्ये आहे. तीच भारताची अर्थव्यवस्था. म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये बघा, अर्थव्यवस्था वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिसतात. वेगवेगळ्या म्हणजे भारत म्हणलं तर कोण आहे? कृषीप्रधान आहे. जपान म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे जपान हा सेवा क्षेत्रामध्ये आहे मोठ्या प्रमाणात. किंवा अमेरिका आहे. आलं का लक्षात? अमेरिका सुद्धा कसा आहे? सेवा सेक्टरमध्येच आहे. म्हणजे लक्षात ठेवा की त्या देशाची त्या नैसर्गिक दृष्टिकोनामधून जिथं जे काही डेव्हलपमेंट आहे, उदाहरणार्थ आता इंडोनेशियामध्ये जा तर इंडोनेशियामध्ये काय मोठ्या प्रमाणात कृषी, आलं का, फळ उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. किंवा मलेशियामध्ये जा, मलेशियामध्ये वेगळी अर्थव्यवस्था आहे. वेगळी अर्थव्यवस्था म्हणजे त्या अर्थव्यवस्थेचे जे बॅकबोन्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ तिथं पामतेल जगाला पुरवठा करणारा देश आहे. मग पामतेल त्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा वाटा पामतेलाचा. आलं लक्षात? किंवा मग तुम्ही कुठं आलात? श्रीलंकेत आलात तर श्रीलंकेची अर्थव्यवस्था कशावर आधारित आहे? पर्यटनावर आधारित आहे. किंवा तुम्ही जर ह्याच्यामध्ये गेलात, सिंगापूरला गेलात तर सिंगापूरची अर्थव्यवस्था टोटली कशावर डिपेंड आहे? पर्यटनावर डिपेंड आहे. जसं भारताची अर्थव्यवस्था कृषीवर आहे. जर भारतामध्ये पाऊसच नाही झाला, म्हणजे पर्जन्यमानच नाही झालं, मान्सूनच नाही झाला तर उद्योग काय होतात? उद्योगांकडं सोयाबीन जाईल का? कापूस जाईल का?
सोयाबीनकडे गहू जाईल का कारखान्यांकडे, किंवा मग तुम्हाला माहिती आहे ज्वारी जाईल का, तांदूळ जाईल का, जाणार नाही. मग हे उद्योगांमध्ये काय होईल, थोडा फटका बसेल. म्हणायचं काय ह्या वाक्यामध्ये, अर्थव्यवस्था वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिसतात. वेगवेगळ्या दिसतात म्हणजे काय, भारत हा कृषीप्रधान आहे, अमेरिका हा सेवाच्या संदर्भामध्ये डेव्हलप आहे, जपान हा सेवा क्षेत्रात डिपेंड आहे. मग तिथली अर्थव्यवस्था कशावर डिपेंड आहे, सेवावर. भारताची अर्थव्यवस्था कशावर आहे, कृषीवर. मग त्याचं बेस्ट उदाहरण सांगतो तुम्हाला, माहिती आहे का. बेस्ट उदाहरण म्हणजे काय माहिती आहे का, की तुम्हाला माहीतच आहे की कोरोना काळामध्ये, लक्षात ठेवा मित्रांनो, कोरोना काळात सर्वात जास्त जर फटका कोणाला बसला होता, जे की सेवा सेक्टरवर ज्या अर्थव्यवस्था डिपेंड होत्या त्या सेक्टरला मोठ्या प्रमाणात फटका बसला. पण भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये एकमेव अर्थव्यवस्था होती की ती पॉझिटिव्हमध्ये ग्रोथ रेट होता. पॉझिटिव्ह म्हणजे GDP पॉझिटिव्हमध्ये होता. पॉझिटिव्हमध्ये असण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, शेतामध्ये काही तुम्हाला जे काही सोशल अंतर पाळायची गरज होती का, नव्हती. कारण भारताचा पहिल्यापासूनच भारताची अर्थव्यवस्था कशी राहिलेली आहे, कृषीप्रधान. आणि सध्या कृषीचा GDP तुम्हाला माहीतच आहे, 18.8% एवढा कृषीचा GDP आहे सध्या भारतामध्ये. आलं लक्षात. मग आपण काय म्हणालो, अर्थव्यवस्था वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिसतात. वेगवेगळ्या दिसतात म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, काही निळ्या हिरव्या पांढऱ्या काळ्या वेगळ्या दिसत नाहीत, त्यांचा बेस वेगळा आहे. म्हणजेच उदाहरण, अमेरिका सेवावर आहे, जपान सेवावर आहे, भारत कशावर आहे, कृषीवर आहे. तर अशा पद्धतीने त्या वेगवेगळ्या दिसतात. मग ह्याच्यामध्ये बघा, त्या देशातील नैसर्गिक, आलं लक्षात, नैसर्गिक, अमेरिकेमध्ये नैसर्गिक म्हणजे अमेरिका काय मोठ्या प्रमाणात सेवा क्षेत्राच्या बाबतीत काम करते, कृषीवर काम करते का, करत नाही. नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय वातावरणातून अर्थव्यवस्थेची कार्यपद्धतीत फरक निर्माण होतो. म्हणजे बघा, आता मला सांगा, इटली आहे, इटली म्हणजे इटली तुम्हाला माहीतच आहे. तर इटली किंवा रोममध्ये काय शेती केल्या जाईल का, नाही. तिथं सांस्कृतिक दृष्टिकोनातून काय आहे, पर्यटन आहे. काय आहे, पर्यटन. मग पर्यटन अर्थव्यवस्था असेल की नाही तिथं, कळलं का तुम्हाला सगळ्यांना. तर असंच आहे बबलू, कळलं का बापू तुला. तर हे सगळं तुला कळलं पाहिजे सगळं. त्याच्यानंतर दुसरं काय, सामाजिक. तर सामाजिकमध्ये तुम्हाला माहीतच आहे की बाबा, सामाजिक दृष्टिकोनामधून जे की भारत आहे सामाजिक आणि कृषीवर काम करायला लागतो. त्याच्यानंतर ऐतिहासिक वारसा आहे, राजकीय दृष्टिकोन आहे. या वातावरणातून या अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीत फरक निर्माण होतो. अर्थव्यवस्थेमध्ये कालांतराने बदल घडतो. आता कालांतराने बदल कसा घडतो, तर बघा, एक लक्षात ठेवा, कालांतराने बदल घडण्यासाठी काय होत असतं. तर कालांतराने बदल घडत असतो. तर ह्या बदलामध्ये अर्थव्यवस्थेत कालांतराने बदल होतो. बघा, अर्थव्यवस्थेत कालांतराने बदल होतो. आणि तो कसा होतो ते बघा. अर्थव्यवस्थेत कालांतराने बदल होतो किंवा काळानुसार बदल होतो. काळानुसार बदल होतो. आता बदल कसा होतो ते बघा. भारत 1950 मध्ये घ्या, 1950 मध्ये पूर्ण कृषीप्रधान होता. जवळपास GDPचा 75% वाटा, किती टक्के वाटा, 75% वाटा कशावर डिपेंड होता, कृषीवरच डिपेंड होता. आलं लक्षात. म्हणजेच 75% रोजगाराचा वाटा बरं का, रोजगार. आणि GDP किती होता, 50% GDP कोणाचा होता, एकट्या कृषीचा होता. आलं लक्षात. मग कालांतराने आता वाढत म्हणजे हे काळ कधीचा आहे, 1950चा काळ आहे. आता कधी 2023 बघा, 2022 म्हणजे 2022चा जर विचार केला आपण, म्हणजे सध्या जर 2022चा विचार केला, जर विचार केला तर आपले जे काही कृषीचा वाटा आहे तो वाटा 18.8% आहे GDP मध्ये. आणि रोजगारामध्ये जर बघितला तर 42.60% आहे. बरोबर आहे. मग आपण जे वाक्य बोललोत, कोणतं वाक्य बोललोत, की बाबा अर्थव्यवस्थेमध्ये कालांतराने बदल होत जातो. बिलकुल जातो. एक काळ असा होता की अमेरिकेची अर्थव्यवस्था कृषीप्रधान होती, पुढे ती सेवामध्ये आली आणि हा कालांतराने बदलत जातो. म्हणून STI PSI ASOचा जो काही 2018चा पेपर आहे त्याच्यामध्ये प्रश्न पडलाय. काय प्रश्न पडलाय, की अर्थव्यवस्थेमध्ये, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कालांतरानुसार किंवा काळानुसार बदल होत गेला व कृषीचा वाटा घटत गेला. आला का लक्षात. कसा आहे, घटता वाटा आहे. म्हणजे एक टाइम 50% वाटा होता GDP मध्ये कृषीचा, कोणाचा, भारताचा. पण सध्या किती आहे, 18.8%. मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आपल्याला आणि आगामी काळात ह्याच्यावर प्रश्न पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेमध्ये कालांतराने बदल होत जातो. अगदी बरोबर आहे, कालांतराने बदल होत जातो.
त्याच्यानंतर आणखी पुढं काय आहे तर हे तुम्हाला सांगितलेलंच, अर्थव्यवस्थेत काळानुसार बदल होतो. भारत 1950 मध्ये कृषीमध्ये वाटा 50%, रोजगारामध्ये 75% वाटा होता. आणि मग सध्या 2022 मध्ये किती आहे? 18.8% GDP आहे. किती आहे? 18.8%. आणि रोजगारामध्ये वाटा किती आहे? 42.60%. सध्याची आकडेवारी सांगायली तुम्हाला. आणि हे कम्पेअर करतोय आपण. पुढे आणखी काय म्हणतोय आपण की बघा अर्थव्यवस्थेचे प्रकार त्याचे वर्गीकरण केलेलं आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये बघा अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण 2 निकषांच्या आधारावर केले जाते. आता 2 निकषांच्या आधारावरती केले जाते म्हणजे उत्पादक साधनांच्या मालकीनुसारची अर्थव्यवस्था. उत्पादक म्हणजे आपण बघितलं होतं जे चक्र बघितलं होतं. काय चक्र बघितलं होतं? पहिलं बघितलं होतं उत्पादन, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय बघितलं? विभाजन. बघितलं का मित्रांनो? हे विभाजनाच्या नंतर काय बघितलं? विनिमय बघितला. काय बघितला? विनिमय. आणि विनिमयाच्या नंतर काय बघितलं? उपभोग बघितला. आता हे जे काही कन्सेप्ट आहेत ह्या 4, तर हे जे काही उत्पादन आहे ज्याचं उत्पादन म्हणजे ज्याचे उत्पादन साधनं ज्याच्या मालकीचे त्याच्यावरून अर्थव्यवस्थेचे प्रकार ठरतात. मग उत्पादन साधने कोणकोणते आहेत? कळालं का इथपर्यंत? उत्पादन साधने कोणाकोणाचे आहेत म्हणजे उत्पादन साधने नेमके कोण आहेत? तर उत्पादन साधनांमध्ये नंबर 1 ला तुम्हाला माहीतच आहे. उत्पादन साधनामध्ये नंबर 1 ला कोण आहे? भूमी लागते, श्रम लागतं, भांडवल लागतं, उद्योजकता सुद्धा लागते. उदाहरणार्थ फेअर अँड लवलीची क्रीम आहे. तिचं काय केलं? उत्पादन केलं, विभाजन केलं, विनिमय केला, उपभोग केला. हे काय झाली? अर्थव्यवस्थेचा प्रकार. म्हणजे अर्थव्यवस्थेचं काय झालं हे? म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय? तर हे 4 कन्सिडरेशन्स म्हणजे ह्या 4 संकल्पना आलं का लक्षात? उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग. हे काय झालं? अर्थव्यवस्था झाला. ही झाली अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेचे प्रकार बघायला होते आपण. तर अर्थव्यवस्थेच्या वर्गीकरण 2 निकषांच्या आधारावर केले जाते. मग ते निकष कोणकोणता आहे? हा उत्पादक बघा, उत्पादक साधनांच्या मालकीनुसारची अर्थव्यवस्था. उत्पादक म्हणजे आता आपण फेअर अँड लवलीचं उत्पादन केलं, बरोबर आहे का? फेअर अँड लवलीचं उत्पादन केल्याच्या नंतर ते खाजगी पद्धतीने केलं की सरकारी पद्धतीने केलं की मिश्र पद्धतीने? म्हणजे बघा अर्थव्यवस्थेचे प्रकार ह्याच्यामध्ये बघत असताना आपल्याला काय बघायचंय? समाजवादी अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर खाजगी म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था, आणि त्याच्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था. तर उत्पादक साधनं ज्याच्या मालकीच्या आहेत त्याच्यावरून ती त्याची अर्थव्यवस्था ठरते. आलं लक्षात? जर समजा आता गावाच्या ग्रामपंचायतच्या मालकीचे उत्पादन साधनं आहेत. आता समजा एखादी गुळाची ढेप तयार करण्याचा कारखाना आहे म्हणजे गुळाचा कारखाना. तर गुळाचा कारखाना तो जर ग्रामपंचायतचा असेल तर कोणाचा झाला? समाजवादी अर्थव्यवस्था झाली. आणि तीच जर एखादी गावातल्या एखाद्या मोठ्या सावकाराची असेल तर ती कोणाची झाली? खाजगी झाली, म्हणजे ती भांडवलशाही अर्थव्यवस्था झाली. तसं उदाहरण इथं बघा की बाबा उत्पादक साधनं कोणाची? त्याच्या मालकीनुसार. म्हणजे उत्पादक साधनं भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता या साधनांच्या बघा या साधनांना उत्पादक साधने म्हणतात, बरोबर आहे. या साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार केले जातात किंवा ठरवले जातात. मग आता काय ठरवले जातात? तर ते ठरवत असताना एक ट्रिक सांगतो तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये बघा आधी काय बघितलं आपण? अर्थव्यवस्था बघितली. काय बघितली? अर्थव्यवस्था बघितली. बघा लक्षात ठेवा, काय बघितली? अर्थव्यवस्था बघितली. अर्थव्यवस्थेचं चक्र काय बघितलं? अर्थव्यवस्था कोणाला म्हणायची आपण आधी काय केलं समजून घेतलं. पहिलं काय बघितलं? उत्पादन बघितलं उत्पादन. त्याच्यानंतर काय केलं? त्याचं विभाजन केलं का? विभाजनाच्या नंतर काय केलं? त्याचा विनिमय केला. काय केला? विनिमय केला. विनिमयाच्या नंतर काय केला? त्याचा उपभोग केला. आलं लक्षात? आणि हे जे 4 चक्र आहेत, उपभोग केला, हे जे 4 चक्र आहेत किंवा ही जी सायकल आहे ही सायकल कंटिन्युअस चालू असते. म्हणून तिला काय म्हणू आपण? अर्थव्यवस्था म्हणू. ह्याला काय म्हणू आपण? अर्थव्यवस्था. आता हे जे उत्पादन आहे काय आहे? हे जे उत्पादन आहे, उत्पादन म्हणजे लक्षात ठेवा की जे आपण तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं होतं की जारची बॉटल. कशाची बॉटल? जारची बॉटल उत्पादन करण्यासाठी काय काय लागेल? मग जारची बॉटल जर उत्पादन करायचं असेल तुम्हाला किंवा बिस्लरी प्लांट वगैरे टाकायचं असेल किंवा कुठलंही उदाहरण घ्या, समजा बॅटची कंपनी आहे. काय आहे? बॅटची कंपनी किंवा बॅटचं उत्पादन करायचंय. तर बॅटचं उत्पादन करत असताना तुम्हाला काय काय लागेल? तर त्याच्यात नंबर 1 ला काय लागेल? भूमी लागेल. कारखान्यासाठी जागा लागेल की नाही? बॅटचे उत्पादन करायची, ब्रिटानिया बॅट उत्पादन करायची किंवा MRF विराट कोहलीची MRF बनवायची. तर सगळ्यात पहिले काय लागेल? भूमी लागेल. भूमी लागल्याच्या नंतर काय लागेल? श्रम लागेल की नाही? श्रम म्हणजे तिथं लागतील रोजगारी. श्रम झाल्याच्या नंतर नंबर 3 ला काय लागेल? श्रम झालं, भांडवल लागेल की नाही? का उगाच कारखाना उभा टाकल? भांडवल लागेल. आणि नंबर 4 ला कोण लागेल? उद्योजकता लागेल.
आलं लक्षात. म्हणजे नंबर 4ला काय लागेल, उद्योजकता लागेल. तुम्हाला सांगितलेच बघा काय काय, उद्योजकता. आलं लक्षात. पहिलं काय लागलं आपल्याला, भूमी लागली, त्याच्यानंतर काय लागेल, श्रम लागेल, त्याच्यानंतर काय लागेल, भांडवल, आणि लास्ट वन काय लागेल, उद्योजकता. आता उद्योजकता म्हणजे नेमकं काय तर समजून घ्या की ह्याच्यामध्ये उद्योजकतेमध्ये कोण येईल, उद्योजकतामध्ये मालक येईल. आलं लक्षात. ह्या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत, म्हणजे ही जर ह्या 4 गोष्टी जर सरकारच्या असतील, कोणाच्या आहेत, सरकारच्या, तर ही कोणती अर्थव्यवस्था होईल, समाजवादी अर्थव्यवस्था होईल. आणि ह्या जर खाजगी व्यक्तीच्या असतील, कोणाच्या, खाजगी व्यक्तीच्या, तर कोणती होईल, भांडवलशाही होईल. कोणती होईल, भांडवलशाही. कळलं का, कोणती अर्थव्यवस्था होईल, भांडवलशाही अर्थव्यवस्था होईल. आणि ही जर सरकारी प्लस कोण असेल, खाजगी असेल, तर कोणाची होईल मग, ही मिश्र अर्थव्यवस्था होईल. कशी होईल, मिश्र अर्थव्यवस्था होईल. मग मला सांगा मित्रांनो, तुम्हाला एक कन्सेप्ट कळाला असेल. पहिलं तर कन्सेप्ट असा होता की अर्थव्यवस्था नेमकं कोणाला म्हणायचं. तर अर्थव्यवस्था म्हणत असताना उत्पादन झालं पाहिजे, त्याच्यानंतर काय झालं पाहिजे, त्याचं विभाजन झालं पाहिजे, विभाजन झाल्याच्या नंतर त्याचा विनिमय झाला पाहिजे, विनिमय झाल्याच्या नंतर त्याचा काय झाला पाहिजे, उपभोग झाला पाहिजे. ह्या 4 क्रिया जिथं घडल्या जातात त्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो. काय म्हणतो, त्याला अर्थव्यवस्था म्हणतो. आणि त्या 4 क्रिया होण्यासाठी पहिलं आपल्याला उत्पादन घ्यावं लागेल. कसल्याही गोष्टीचं, उदाहरणार्थ बॅटचं. तुम्हाला मी बॅटचं उदाहरण दिलं होतं की विराट कोहली हा MRFची बॅट वापरतो. मग त्या बॅटचं काय केलं, उत्पादन करायचे. उत्पादन करण्यासाठी आपल्याला 4 गोष्टी लागतील. 4 गोष्टी कोणकोणत्या आहेत, नंबर 1ला भूमी लागेल, प्लांट टाकावं लागेल त्या बॅटचा, MRFचा. तिथं श्रम लागेल, म्हणजे तिथं मजूर लागणार आहात. तिथं भांडवल लागेल, ते प्लांट उभा करण्यासाठी भांडवल लागेल. आणि लास्ट वन, ते भांडवल नियंत्रित करण्यासाठी कोण लागेल, उद्योजकता, म्हणजे त्या कंपनीचा मालक लागेल. ह्या 4 गोष्टी ज्याच्या कोणाच्या मालकीच्या असतील. आता MRF बॅट काय सरकार उत्पन्न करत नाही, तो कोण करणार आहे, खाजगी. मग ती अर्थव्यवस्था कोणती असेल, भांडवलशाही अर्थव्यवस्था. आणि तेच उदाहरण जर समजा आपण घेतलं तर एखादं दुसरं घेतलं, आलं लक्षात. आता उदाहरण घ्या रेल्वे. तर रेल्वे हे 4 गोष्टी कोणाच्या असणार आहेत, सरकारच्या असणार आहेत. म्हणजे कोणती अर्थव्यवस्था झाली, सरकारची अर्थव्यवस्था, म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. आणि इकडं ती जर खाजगी प्लस सरकारी असेल तर कोण असणार आहे, मिश्र अर्थव्यवस्था. उदाहरणार्थ तुम्हाला माहीतच आहे की जे काही आपली एअर इंडिया विकली, सरकार प्लस कोण होतं, म्हणजे सरकारची भागीदारी काही प्रमाणामध्ये होती आणि काही टाटाची, आता पूर्ण टाटानेच घेतली, म्हणजे ती कोणती झाली, खाजगी, म्हणजे ती झाली भांडवलशाही अर्थव्यवस्था. म्हणजे आता आपल्याला काय पाहायचंय, तर एक लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या, अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय हे समजलं. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचे साधनं ज्या व्यक्तीचे आहेत, आलं का लक्षात, त्या व्यक्तीवरून अर्थव्यवस्थेचा प्रकार ठरतो. मग त्याच्यामध्ये पहिला प्रकार कोणता आहे, समाजवादी, म्हणजे कोणाची आहे, सरकारची. दुसरा कोणता आहे, खाजगी. खाजगी म्हणजे कोण आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था. आणि तिसरी म्हणजेच कोण, सरकार प्लस खाजगी, म्हणजेच कोण आहे, मिश्र. तर अशा पद्धतीचे हे अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपली माहिती आपण घेतलेली आहे. मग आपण उत्पादक साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार ठरतात. मग हे उत्पादक साधनांच्या, बघा काय म्हणालो, उत्पादक साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार. मग त्याच्यामध्ये नंबर एक कोणती आहे, तर भांडवलशाही अर्थव्यवस्था. मग भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे ते उत्पादन, म्हणजे ते काय होतं, नंबर 1 काय होतं, भूमी, आलं लक्षात. दुसरं काय होतं, दुसरं होतं श्रम. भूमीच्या नंतर काय होतं, श्रम. त्याच्यानंतर नंबर 3 काय होतं, भांडवल, आलं लक्षात. काय होतं, भांडवल. आणि नंबर 4 काय होतं, उत्पादक किंवा उद्योजकता. हे 4 गोष्टी ह्याच्या झाल्या तर हे खाजगी व्यक्तीच्या असतील. कोणाच्या असतील, ह्या खाजगी व्यक्तीच्या असतील. मग कोणती अर्थव्यवस्था होईल, ही भांडवलशाही अर्थव्यवस्था. समाजवादी म्हणलं तर ह्या 4 गोष्टी कोणाच्या असतील, तर ह्या सरकारच्या असतील. कोणाच्या असतील, सरकारच्या, आलं लक्षात. आणि हे मिश्र म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, इथं काय असणार आहे, सरकार प्लस कोण, सरकार प्लस खाजगी. तर अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. बघा, उत्पादक साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार. आता उत्पादन घेण्यासाठी कोणत्या गोष्टी लागणार आहेत, ह्या 4 गोष्टी लागणार आहेत. भूमी लागणार आहे, श्रम लागणार आहे, भांडवल लागणार आहे, उद्योजकता लागणार आहे. म्हणजे तुम्हाला एक एक गोष्ट क्लिअर करून दिलेली आहे मी. सगळ्यात पहिले अर्थव्यवस्था म्हणजे ते तुम्हाला समजलं. अर्थव्यवस्थेमध्ये 4 प्रक्रिया होतात, म्हणजे 4 क्रिया होतात. कोणकोणत्या होत्यात, एक उत्पादन होतं, त्याच्यानंतर त्याचं विभाजन होतं, त्याच्यानंतर त्याचा विनिमय होतो, आणि त्या विनिमयाच्या नंतर काय होतं, त्याचं उपभोग होतो. कुठली बी गोष्ट घ्या तुम्ही, आलं लक्षात. मग KFC मध्ये जाऊन चिकन बकेट जरी घ्यायची असेल, आलं का लक्षात, किंवा लॉलीपॉपची बकेट जरी घ्यायची असेल KFC मध्ये जाऊन, तर सगळ्यात पहिले KFC वाल्यानं काय केलं, त्याचं
उत्पादन केलं, त्याच्यानंतर त्याचं काय केलं, डिस्ट्रीब्युशन केलं, डिस्ट्रीब्युशनच्या नंतर त्यानं काय केलं, त्याचा विनिमय केला, विनिमय केल्याच्या नंतर काय होईल, त्याचं उपभोग होईल, म्हणजे आपण तिथं जाऊन बसून खाल्लं. आलं लक्षात. ह्या 4 क्रिया झाल्या, अर्थव्यवस्था झाली. पण उत्पादन कोणाचं होतं, उत्पादन घेण्यासाठी लागणारे जे 4 घटक होते, हे 4 फॅक्टर होते. कोण, भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता. तर हे कोणाचे होते, हे खाजगी व्यक्तीचे होते, म्हणजे KFC वाल्याचे होते. मग कोणती झाली, भांडवलशाही अर्थव्यवस्था. हेच जर सरकारचे असतील तर कोणती अर्थव्यवस्था होईल, समाजवादी अर्थव्यवस्था. आणि हेच जर सरकार प्लस खाजगी असेल तर कोणती होईल, मिश्र अर्थव्यवस्था. मग तुम्हाला माहीतच आहे 24 जुलै 1991, आलं लक्षात, 1991 म्हणजे 24 जुलै 1991ला काय झालं, तर भारताची अर्थव्यवस्था कशी झाली, तर तुम्हाला माहिती आहे मिश्र झाली. आलं लक्षात. मिश्रकडून कुठे गेली, ती मुक्तकडे चालली. म्हणजे 24 जुलै 1991. आता ही गोष्ट का सांगायची, तर ह्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे. म्हणजे तुम्हाला जर कळालं बाबा मग भारतामध्ये अर्थव्यवस्था कोणती आहे, तर मिश्र आणि मुक्त दोन्ही प्रकारची अर्थव्यवस्था आपल्याला दिसते. तर तुम्हाला एक गोष्टी कळलेली असतील. पुन्हा विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्था, बरोबर आहे का. अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितले 3. अर्थव्यवस्थेचे प्रकार किती आहेत, 3. पहिली कोणती आहे, भांडवलशाही. दुसरी कोणती आहे, समाजवादी. तिसरी कोणती आहे, तर तिसरी आहे तुम्हाला माहिती आहे मिश्र अर्थव्यवस्था. मग आता ह्या अर्थव्यवस्था झाल्या, अर्थव्यवस्थेच्या विकासानुसार किंवा विकासाच्या अवस्थेनुसार. आता विकासाच्या अवस्थेनुसार म्हणलं तर विकास, आलं लक्षात, आपल्याला विकास शोधायचा अर्थव्यवस्थेमध्ये, कारण अर्थव्यवस्था पूर्ण विकासासाठीच आहे. तर विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्था. सगळ्यात पहिले विकसित अर्थव्यवस्था. विकसित म्हणजे ते पुढे बघायचं आपल्याला. आणि ह्याच्यावरती अलीकडे झालेली जे 4 सप्टेंबर 2021ला जो पेपर झाला PSI ASOचा कंबाईनचा, त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला होता की बाबा अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये. तर विकसित अर्थव्यवस्था कोणकोणत्या देशाची आहे, US ची आहे, रशियाची आहे, जापानची आहे, फ्रान्सची आहे, इंग्लंडची आहे. विकसित अर्थव्यवस्था म्हणजे कोणती अर्थव्यवस्था, जिथे की GDPचं प्रमाण जास्त आहे, सेवा सेक्टरचा टक्का वाढलेला आहे, शैक्षणिक स्तर म्हणजे शिक्षणाचे लिटरेसीचं प्रमाण जास्त आहे, लोकसंख्येचं प्रमाण कसं आहे, जन्मदर आणि मृत्यूदर घटता आहे. आलं लक्षात. तिथं त्याच्यानंतर दारिद्र्य आहे का, नाही. औद्योगिकरण कसं झालेलं आहे, खूप फास्ट औद्योगिकरण झालेलं आहे. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी असताना तिथं दारिद्र्याचं प्रमाण कसं आहे, खूपच नगण्य आहे, म्हणजे खूप कमी आहे, म्हणजे नसल्यासारखं आहे. आलं लक्षात. तिथं जगण्यासाठी धडपड असते का, नसते. तिथं त्या उपभोगाच्या वस्तूंच्या दृष्टिकोनातून इथं सापेक्ष पद्धतीनं दारिद्र्य काढलं जातं. कशा पद्धतीनं, सापेक्ष. मग विकासाच्या अवस्थेनुसार म्हणलं तर विकसित अर्थव्यवस्था म्हणलं तर अमेरिका, रशिया, जापान, फ्रान्स आणि इंग्लंड. अलीकडच्या काळामध्ये 4 सप्टेंबर 2021ला पडलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे कोणती अर्थव्यवस्था, विकसनशील म्हणजे आता ते धडपड करत आहे कुठे यायला, विकासामध्ये येण्यासाठी. मग ती अर्थव्यवस्था म्हणजे कोणती, विकसनशील अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल भारत, आलं लक्षात. त्याच्यानंतर कोण आहे, पाकिस्तान. त्याच्यानंतर कोण आहे, श्रीलंका. आणि आता सध्याच्या काळामध्ये पाकिस्तान तर फार कंगाल झालेला आहे. आलं लक्षात. कंगाल म्हणजे एवढा कंगाल झाला की विषयच नाही त्याचा. त्याच्यानंतर इंडोनेशिया, त्याच्यानंतर कोण, ब्राझील, त्याच्यानंतर कोण, आफ्रिका. आता ह्या देशांचं वैशिष्ट्य बघा. विकसनशील अर्थव्यवस्था कोणाला म्हणायचं, कृषीचा वाटा जास्त असणे. कोणाचा, कृषीचा वाटा जास्त असणे. कृषीचा GDP तुम्हाला माहिती आहे 18.8% भारताचाच आहे. दारिद्र्याचं प्रमाण जास्त असणे, लिटरसी प्रमाण कमी असणे. आलं लक्षात. औद्योगिकरण कसं असणे, कमी असणे. शहरीकरण झालेलं नसणे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये भारताचं शहरीकरण 2011च्या जनगणनेनुसार 31.2% आहे, म्हणजे 31% आहे फक्त. म्हणजे एवढंच काय झालेलं, शहरीकरण झालेलं आहे. मग ह्याच्या बाकीचं शहरीकरण झालंय का, नाही झालं. तसं पाकिस्तानमध्ये आहे का, श्रीलंकेमध्ये आहे का, इंडोनेशियामध्ये आहे का, ब्राझीलमध्ये आहे का, आफ्रिकेमध्ये आहे का, नाही. मग हे सगळे कसे आहेत, विकसनशील देश आहेत. म्हणजे विकसित आणि विकसनशील मधला फरक तुम्हाला मी आणखी पुढे सांगणारच आहे. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार. एक आहे विकसित अर्थव्यवस्था आणि दुसरी आहे विकसनशील अर्थव्यवस्था. आणि ह्याच्यावरून उदाहरणार्थ US, रशिया, जापान, फ्रान्स, इंग्लंड ह्या कशा आहेत, विकसित आहेत. आणि विकसनशीलमध्ये कोण आहे, तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंडोनेशिया, रशिया आणि ब्राझील. आलं लक्षात. तर अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मग भांडवलशाही अर्थव्यवस्था आपण बघितलं, अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितले. तर अर्थव्यवस्थेचे प्रकार किती आहेत, 3 प्रकार आहेत. मग 3 प्रकारामध्ये कोणकोणती, एक भांडवलशाही, दुसरी कोणती, समाजवादी आणि तिसरी कोणती आहे, तर मिश्र अर्थव्यवस्था आहे. मग तुम्हाला माहीतच आहे आपण सुरुवात कशापासून केली, अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय, इथं बघितलं. तर अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय, उत्पादन, विभाजन, विनिमय,
उपभोग ह्या 4 क्रिया जिथं कुठं घडत असतील त्याला अर्थव्यवस्था म्हणायचं. त्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन घेण्यासाठी दुसरे 4 फॅक्टर लागतात. उत्पादन घेण्यासाठी काय काय लागतं? नंबर 1 लागतं भूमी, नंबर 2 श्रम, नंबर 3 भांडवल, नंबर 4 उत्पादकता, उद्योजकता. तर उद्योजकता हे 4 गोष्टींना काय करत असतं की कंपाईल करत असतं. मग उत्पादन होतं. मग ह्याच्यानुसार आपण काय केलं की जे 4 फॅक्टर आहेत उत्पादन म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता, तर ही जे कोण आहे किंवा उद्योजक कोण आहे तर त्याच्यावरून काय होतं अर्थव्यवस्थेचा प्रकार ठरतो. मग आता आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था बघणार आहोत. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये एक लक्षात ठेवायचं, हे जे काही भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे बघा काय म्हणते, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची बघा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे, उत्पादनाचे साधने खाजगी आलं लक्षात मालकीचे असतात. तसेच खाजगी मालकीचे असतात. उदाहरणार्थ अंबानी आलं लक्षात. अंबानीचं तुम्हाला माहीतच आहे की रिलायन्सचं जिओ माहिती आहे. जिओ कोण उत्पादन करतं? जिओचं उत्पादन कोणी घेतलं? अंबानीने घेतलं. उत्पादन केलं, विभाजन केलं, विनिमय केला, उपभोग लोकांनी केला. मग हे कोणाचं आहे? अंबानीचं आहे. मग कसं होईल ते? भांडवलशाही होईल. मग भांडवलशाही होत असताना बघा मग काय म्हणते, वस्तू आणि सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदाराच्या माध्यमातून, खाजगी भांडवलदार म्हणजे तुम्हाला माहिती आहे अंबानी आलं लक्षात, माध्यमातून घेतात व किमती बाजार यंत्रणेद्वारे ठरवल्या जातात. अशा अर्थव्यवस्थेत भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिका सगळ्यात पहिले कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं जे काही स्वरूप आहे ते अमेरिकेनं पुढे आणलं किंवा अमेरिकेनं सगळ्यात पहिले सुरुवात केली भांडवलशाही अर्थव्यवस्थेची. आलं का लक्षात. मग आता भांडवलशाही अर्थव्यवस्था तुम्हाला समजली की बाबा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं की उत्पादनं आलं का लक्षात. कोण? उत्पादनाची जे साधने आहेत ती कोणाची आहेत? खाजगी मालकीचे आहेत. कोणाचे आहेत? खाजगी मालकीचे आहेत. आलं का लक्षात. खाजगी मालकीची आहेत. आता हे साधनं तुम्हाला मी सांगितले होते. काय काय होतं? नंबर 1 ला भूमी होतं, बरोबर आहे का. नंबर 2 ला काय होतं? श्रम होतं. आलं लक्षात. नंबर 2 ला काय होतं? श्रम होतं. आलं लक्षात. त्याच्यानंतर नंबर 3 ला काय होतं? नंबर 3 ला काय सांगितलं आपण की भांडवल. आलं लक्षात. आणि नंबर 4 ला सांगितलं आपण उद्योजकता म्हणजे लक्षात आलं की बाबा उद्योगपती हे जे ज्या व्यक्तीचे आहेत त्या व्यक्तीवरून ती अर्थव्यवस्था ठरते. मग ही कोणाची आहे तिथं? तर खाजगी व्यक्तीची आहे. मग खाजगी व्यक्तीची आहेत म्हणजे कोणती अर्थव्यवस्था झाली? भांडवलशाही अर्थव्यवस्था झाली. त्याच्यानंतर पुढं भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा सगळ्यात पहिले उदय कुठं दिसतो आपल्याला? अमेरिकेत दिसतो. आणि अमेरिकेमध्ये पहिल्यांदा भांडवलशाही अर्थव्यवस्थेची नीव टाकली आणि त्यांनी काय केलं की इथं काम केलं. त्याच्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत. आलं लक्षात. त्याच्यामध्ये बघा बाजारपेठेचा राजा ग्राहक असतो. ग्राहक का असतो मला सांगा. तुम्ही भांडवलशाही खाजगी पद्धतीने एखादी वस्तू उत्पादित केली म्हणजे काय होतं की मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला जे काही लोकांना अपेक्षित आहे ते तुमच्या वस्तूमध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये मिळतंय की नाही हे बघणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ जिओनं बघा, जिओमध्ये सगळ्या सेवा मिळवल्या आहेत. जिओ सगळ्या गोष्टी कोणाला देते? ग्राहकांना देते. जे फॅसिलिटीज पाहिजे ती फॅसिलिटीज कोण देत आहे? जिओ देत आहे. आणि मूल्य कसं आहे? थोडंसं कमी आहे मार्केट प्राईसच्या दृष्टिकोनातून. आणि तीच गोष्ट जर एअरटेल किंवा वोडाफोन किंवा आयडिया ह्या ज्या कंपन्या आहेत त्या का टिकू शकल्या नाहीत? कारण ह्यांच्या कम्पेअरमध्ये त्यांनी काय केलं की चांगल्या फॅसिलिटीज दिल्या. म्हणजे इथं ग्राहक काय असतो? सार्वभौम असतो. ग्राहक सार्वभौम असतो आणि ग्राहकच राजा असतो भांडवलशाहीमध्ये ग्राहक का असतो? तर कारण पूर्ण अर्थव्यवस्था कशावर केंद्रित आहे? तर कशावर आहे? तर ग्राहक केंद्रित आहे, सार्वभौम आहे. आलं का लक्षात. तर हा जो अशा पद्धतीने भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे साधनं आहेत ते कोणाचे आहेत? खाजगी व्यक्तीचे आहे. आणि त्यामुळं मग काय होतं की सगळ्या गोष्टी कोणाच्या आहेत तर खाजगी व्यक्तीच्या असल्यामुळे ह्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. तर आपण मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था बघणार आहोत. आणि नेक्स्ट म्हणजे याच्यामध्ये काय मित्रांनो की ह्या BMRJ ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आपण काय करत आहोत की हे सगळे कोर्सेस आपण ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहेत. स्पेशल राज्यघटना, स्पेशल अर्थव्यवस्था आणि बाकीची बॅचसुद्धा पूर्ण आहे. त्याच्यामध्ये कंबाईनची बॅच जे की 30 एप्रिलच्या दृष्टिकोनामधून आपण तयार केलेली आहे. तर तुम्ही ती बॅच परचेस करू शकतात BMRJ ॲप डाउनलोड करून. आणि सोबतच यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ बघू शकतात. ते यूट्यूब
यूट्यूब चॅनल तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे जर व्हिडिओ आवडले असतील तर खाली नक्कीच कमेंट करा. जर काही अडचण असेल तरी तुम्ही कमेंट करू शकतात. तर मित्रांनो, आणि सोबत टेलिग्राम चॅनलला सुद्धा काय करा, जॉईन व्हा. म्हणजेच लक्षात ठेवा, इथं MPSC कंबाईन आहे, तलाठी, वनरक्षक सगळ्याच बॅचेस आहेत आणि सोबत हा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही टेलिग्राम चॅनल आहे आपलं, तर ह्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही ॲड होऊ शकतात. नवीन नवीन पेपर्स वगैरे, नवीन नवीन माहिती तुम्हाला ह्या चॅनलवर मिळेल. आणि सोबत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.